महादेव बुक ॲप या अनधिकृत ऑनलाईन गेमिंग ॲपद्वारे म्हणजेच सट्टा चालू असलेल्या सट्टेबाजीवर कारवाई करत लॅपटॉप, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 62,74,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून 93 इसम स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिसांनी दिली। गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत महादेव बुक ॲप या ऑनलाईन ॲपद्वारे ऑनलाईन सट्टेबाजी केली जात असल्याने देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। या ॲपद्वारे पुण्यातील नारायणगावात सट्टा खेळविला जात आहे, अशी बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली होती। त्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून दिनांक 15 मे 2024 रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांचे आदेश व सूचनेप्रमाणे नारायणगाव शहरातील व्हिजन गॅलेक्सी कॉम्प्लेक्स मधील 3 मजली इमारतीत गोपनीय बातमीच्या आधारे छापा कारवाई करण्यात आली। छापा कारवाई दरम्यान एकूण 96 इसम हे लॅपटॉप, मोबाईल व इतर साहित्याच्या मदतीने अनधिकृत ऑनलाईन महादेव बुक ॲपद्वारे ऑनलाईन गेमिंगमध्ये सट्टेबाजी करत असताना मिळून आले। सदर इमारतीचे संपूर्ण 3 मजले भाडे तत्वावर घेऊन इमारतीतील 3ऱ्या मजल्यावर अनधिकृतपणे महादेव बुक ॲपद्वारे ऑनलाईन पैसे घेऊन सट्टेबाजी खेळवत असताना एकूण 96 इसम मिळून आले आहेत। त्यांच्या ताब्यातून सट्टेबाजीकरिता आवश्यक असणाऱ्या साहित्यामध्ये 45 लॅपटॉप, 89 मोबाईल, आरोपींचे वापरते 101 मोबाईल, 452 बँक खाते पुस्तक व चेकबुक, टेबल, खुर्च्या तसेच असा एकूण 62,74,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणी गुन्ह्यात एकूण 93 आरोपी मिळून आले आहेत। त्यांच्यासोबत 3 विधी संघर्षित बालक मिळून आलेले आहेत। गुन्ह्यातील मुख्य 3 आरोपी ऋत्विक सुरेश कोठारी राहणार नारायणगाव, राज बोकरिया राहणार जुन्नर आणि सलमान पठाण राहणार जुन्नर हे फरार आहेत। तर सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये कुणाल सुनील भट वय 28 वर्ष राहणार विवेकानंद नगर तालुका जिल्हा जळगाव, समीर युनुस पठाण वय 25 वर्ष राहणार शुक्रवार पेठ जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, राशिद कमाल शरीफ फुल्ला वय 28 वर्ष राहणार वजीराबाद दिल्ली, अमजद खान सरदार खान वय 32 वर्ष राहणार दुर्गागंज तालुका जिल्हा लखनौ उत्तर प्रदेश, यश राजेंद्र सिंग चौहान वय 27 वर्ष राहणार जयपूर राजस्थान। गुन्ह्याची व्याप्ती मोठी व आरोपी संख्या जास्त असल्याने यातील आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात आले। यातील मुख्य 5 आरोपींची दिनांक 20 मे 2024 रोजीपर्यंत 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। तसेच इतर उर्वरित आरोपी यांच्याकडे पुरेसा वेळ घेऊन तपास करणे असल्याने त्यांची पोलीस कस्टडी रिमांडचा हक्क अबाधित राखून त्यांची न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे। या प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधी कायदा कलम 420, 464, 465, 467, 468, 471, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4.5 माहिती तंत्रज्ञान माहिती अधिनियम 66C प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक लोणावळा विभाग, एसडीपीओ सुदर्शन पाटील, एसडीपीओ रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचार, आडेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोसई प्रदीप चौधरी, अभिजित सावंत, दशरथ चिंचकर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोसई जगदेव अप्पा पाटील, विनोद धुर्वे, एलसीबीचे पोलीस अंमलदार महेश बनकर, मंगेश थिगडे, अतुल डेरे, दीपक साबळे, विक्रम तापकीर, दत्ता तांबे, हेमंत विरोळे, संदीप वारे, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, विजय कांचन, राजू मोमीन, राहुल पवार, प्रकाश वाघवारे, ज्ञानदेव क्षीरसागर, अमोल शेडगे, समाधान नाईक नवरे, तुषार भोईटे, मंगेश भगत, रामदास बाबर, निलेश सुपेकर, प्रसंजित घाडगे, अक्षय सुपे, काशीनाथ राजापुरे, दगडू वीरकर, अमीरुद्दीन चमन शेख, अतुल फरांदे, नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार दत्ता तळपाडे, संतोष कोकणे, शैलेश वाघमारे, सत्यम केडकर, सचिन सातपुते, सोमनाथ डोके, गोरक्ष हासे, आदिनाथ लोखंडे, दत्ता ठेंबरे, मंगेश लोखंडे, संतोष साळुंके, गोकुळ कोळी, जुन्नर पोलीस स्टेशनचे अंमलदार सागर शिंदे, गणेश शिंदे, आडेफाटा पोलीस स्टेशनचे निलेश खैरे यांनी केली आहे। नंबर 155/2024 त्या गुन्ह्याअंतर्गत सेक्शन 420, 464, 465, 467, 468, 471 आयपीसी त्यासोबतच महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4.5 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66C या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। त्यामध्ये एकूण 93 आरोपी आहेत आणि त्या 93 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे।
3 आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि 3 आरोपी हे फरार आहेत. त्यापैकी 5 जे मुख्य आरोपी आहेत जे त्या BPO मध्ये प्रोसेसिंग युनिट मध्ये मॅनेजरचं काम करत होते, अशा 5 आरोपींना PC मध्ये पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि इतरांना जे आहे ते त्यांचा पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित राखून FCR मध्ये पाठवण्यात आला. ह्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 45 लॅपटॉप, 89 मोबाईल, त्यासोबतच आरोपींचे वापरते 101 त्यांचे खासगी मोबाईल असे सगळे जप्त करण्यात आले. त्यासोबतच जवळपास 452 बँक अकाउंटची माहिती सुद्धा आम्हाला तिथे मिळालेली आहे. त्या बँक अकाउंटशी संबंधित चेकबुक असतील, डेबिट कार्ड असतील, हे सगळं तिथनं जप्त करण्यात आलं. एकूण किती रुपयांचा गुन्हा देशभरातला त्याचं काही इंटरलिंक दिसतं? ते तपासाअंतीच ते लिंकेजेस एस्टॅब्लिश होऊ शकते. एकूण मुद्देमाल किती रुपयांचा होता त्याचा? आम्ही जो जप्त केलेला आहे त्यामध्ये जवळपास 62,74,000 रुपयांचा जो मुद्देमाल आहे तो जागेवरनं लॅपटॉप, मोबाईल, राउटर ह्या सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आल्या. दुबई कनेक्शन आहे सर त्याच्यामध्ये तपासाअंती निष्पन्न होईल. सर, वेगळा प्रश्न आहे की राजगुरुनगरमध्ये मी माहिती घेऊनच त्याच्याबद्दल पण अटक केली त्याच्यामध्ये. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.